Hello friends, in today's lecture I am going to start gear drives. First of all, before understanding gear drive, we have to study types of gears. Gear drives means what? If number of gears are connected, then to transmit a power from one position to another position, such a type of drive is called as a gear drive. Two or more than two gears are connected to transfer a power, then such a type of drive is known as a gear drive. Before studying gear drive, we have to study the types of gears. In that, first type is a spur gear. Spur gears are used when the axis of two shafts are parallel. Means when we have to transfer a power between two parallel shafts, at that time we can use a spur gear. The teeth of a spur gears are parallel to the axis of shaft as shown in the figure. What is the meaning of teeth? Teeth means gear is made up of a circular disc on which teeth are cut. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं, हा असा सर्क्युलर व्हील असतो आणि याच्यावरती आपले असे काय असतात, गिअरवरती टिप्स असतात, बरोबर का. पण हे जो मी आता इथं डायग्राम दाखवला आहे गिअर ड्राईव्हचा, हा साईड व्ह्यू आहे. साईड व्ह्यू मीन्स काय, याच्यामध्ये हा फर्स्ट ॲक्सिस आहे, दिस इज द सेकंड ॲक्सिस. अशा प्रकारे हा फर्स्ट, ज्या ठिकाणी फर्स्ट ॲक्सिस हा सेकंड ॲक्सिस आहे आणि याच्यावरती मी फर्स्ट ॲक्सिसवरती एक गिअर मी माउंट केलेला आहे आणि सेकंड ॲक्सिसवरती मी सेकंड गिअर माउंट केलेला आहे. आणि ह्याला जे टिप्स आहेत असे ॲक्सिसला पॅरलल टिप्स आहेत. लाईन्स पॅरलल मीन्स काय, हा जो ॲक्सिसचा अँगल आहे तो काय असणार आहे, 0 और आपण त्याला 180 डिग्री म्हणतोय. मीन्स स्पर गिअर मीन्स सिम्पल तुम्हाला डेफिनेशन सांगायचं असेल, द टिप्स आर पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ शाफ्ट असं त्याचं तुम्हाला मेन्शन करावं लागेल. हा त्याच्यामध्ये हा एक इनपुट असेल, हा आउटपुट, कोणताही आपण इनपुट किंवा आउटपुट त्याच्यामध्ये घेऊ शकतो. आणि इथं जे डार्क लाईन मी शो केलेला आहे याच्यामध्ये, हा डार्क लाईन, दिस डार्क लाईन इंडिकेट्स व्हॉट, मेशिंग ऑफ दीज टू गिअर्स. मेशिंग मीन्स हे दोन्ही गिअर्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये तिथे येत आहेत, त्याला आपण काय म्हणतोय, मेशिंग. हा आला फर्स्ट टाईप्स ऑफ गिअरमधला फर्स्ट आहे स्पर गिअर. सेकंड आहे हेलिकल गिअर. हेलिकल गिअरमध्ये काय असतं, याच्यामध्ये टिप्स आर कट इन्क्लाइन टू द ॲक्सिस ऑफ शाफ्ट. म्हणजे टीथ जे आहेत इन्क्लिनेशनमध्ये असतात. जर इथं आपल्याला दिसतो ही जी लाईन आहे इन्क्लाइन आहे, ॲक्सिसला काहीतरी अँगल क्रिएट करतो, त्या अँगलच आपण काय मेन्शन करतोय, हेलिक्स अँगल. तो अँगल आपण अल्फाने काय करतोय, शो करतोय. इथं दाखवला आहे हा ॲक्सिस आणि हा अँगल आहे आणि हा अँगल म्हणजेच काय, अल्फा. मीन्स हा आहे हेलिक्स अँगल, आपण तिथं डिफाईन केलेला आहे. हेलिकल गिअर्स आर यूज टू ट्रान्समिट मोशन बिटवीन पॅरलल अँड नॉन पॅरलल शाफ्ट. आता आपण स्पर गिअर बघितलं, स्पर गिअरचं ॲप्लिकेशन काय, ओनली फॉर पॅरलल शाफ्ट. आणि हेलिकल गिअरचा पॅरलल अँड नॉन पॅरलल शाफ्टसाठी पण आपण काय करू शकतोय, हेलिकल गिअर यूज करू शकतोय. The teeth are inclined to the axis of shaft, making an some angle called as a helix angle as shown in the figure. म्हणजेच काय, टीथचा जो कटिंग आहे, टीथचा कटिंग काय असतो, इन्क्लाइंड शेपमध्ये त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला असतो. डबल हेलिकल गिअर. डबल हेलिकल गिअर, आता हेलिकल गिअर आणि डबल हेलिकल गिअरमध्ये काय डिफरन्स आहे बघा. आता हेलिकल गिअरमध्ये असे टिथ्स इन्क्लाइन कट केल्यामुळे जो ॲक्सियल थ्रस्ट आहे या डायरेक्शनमध्ये, या शाफ्टवरती एकाच डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतो इकडे. म्हणजे टुवर्ड्स द लेफ्ट हँड साईड जो काय ॲक्सियल थ्रस्ट आहे टुवर्ड्स द लेफ्ट हँड साईड फक्त ॲक्ट होतो. पण डबल हेलिकल गिअर कट केल्यामुळे हा इकडून पण येईल, लेफ्ट आणि राईट इलिमिनेट होतो. हा लेफ्ट आणि हा राईट, लेफ्ट राईट. जो ॲक्सियल थ्रस्ट आहे तो काय होतो, टोटली नेग्लेक्ट होतो, म्हणजे 0 होतो ड्यू टू डबल हेलिकल गिअर. डबल हेलिकल गिअर इज अ पार्ट ऑफ अ हेलिकल गिअर, बट जे काय टिथ्स आहेत दोन्ही डायरेक्शनमध्ये कट केलेले असतात, राईट आणि लेफ्ट हेलिक्स अँगलने. द डबल हेलिकल गिअर्स हॅव टिथ हॅव्हिंग राईट अँड लेफ्ट हँड हेलिक्स. राईट अँड लेफ्ट मीन्स जो आपण हे दाखवतोय, दिस इज राईट हँड अँड दिस इज अ लेफ्ट हँड हेलिक्स, आपण त्याला असं मेन्शन करतोय. ऑन द सेम ब्लॅक इट रिड्युसेस और मिनिमाइजेस ॲक्सियल थ्रस्ट ऑन ॲक्सियल लोड ऑन दी शाफ्ट. शाफ्टवरचा लोड हा काय करतो, मिनिमाइज करतोय, कारण का बोथ वेने त्याच्यावरती काय केलेले आहेत, टिथ्स कट केलेले आहेत. नेक्स्ट आहे बिवेल गिअर्स.
बिवेल गिअर आपण जनरली कधी यूज करतोय, ज्या ठिकाणी इंटरसेक्टिंग शाफ्ट किंवा नॉन इंटरसेक्टिंग शाफ्ट असतात, नॉन पॅरलल अँड इंटरसेक्टिंग शाफ्ट, नॉन पॅरलल आणि इंटरसेक्टिंग, त्या ठिकाणी आपण काय करतो, बिवेल गिअरचा यूज करतोय. These gears are used to transmit motion between two non-parallel and intersecting shaft. They are generally used for shaft intersecting at 90 degree. म्हणजे जिथं 90 डिग्रीचा अँगल असतो त्या डायग्राममध्ये तुम्हाला लक्षात येईल, हा फर्स्ट शाफ्ट असा आहे, सेकंड शाफ्ट असा आहे, दोन्हीमध्ये अँगल किती आहे तर 90 डिग्री आहे जनरली. पण हा 45 डिग्रीसाठी पण यूज करतात, 60 डिग्रीसाठी पण यूज करतात. प्रत्येक अँगलसाठी आपण काय करू शकतोय, बिवेल गिअर्सचा यूज करू शकतो. आता बिवेल गिअर सिंपल एक तुम्हाला काढायचा म्हटलं तर असा असतो, हा बिवेल गिअर अशा कोनिकल शेपमध्ये तो कट केलेला असतो, हा सेंटरचा आणि हा इकडचा, अशा प्रकारे हे बिवेल गिअर्स त्याच्यामध्ये तुम्हाला असतात. नेक्स्ट आहे वर्म अँड वर्म व्हील अँड रॅक अँड पिनियन. याच्यामधला जो रॅक आणि वर्म आहे ह्याचा डायमीटर इन्फायनाईट असतो. जर तुम्ही बघितला ही स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट लाईन म्हणजेच काय, इन्फायनाईट डायमीटर, आणि वर्म व्हील आणि पिनियनचा काहीतरी डायमीटर त्याच्यामध्ये फिक्स असतो. अशा प्रकारचे जे वर्म अँड वर्म व्हील आणि रॅक अँड पिनियन्स आहेत हे कशासाठी आपण यूज करतोय, रोटरी मोशन इज कन्वर्टेड इंटू रिसिप्रोकेटिंग और ट्रान्सलेटरी मोशनसाठी आपण काय करतोय, यूज करतोय. In these gears, rack and worm having infinite base circle radius, म्हणजे याचा जो बेस सर्कल रेडियस आहे तो काय आहे, इन्फायनाईट आहे. These are used to convert rotary motion into reciprocating motion and vice versa. Means rotary motion is converted into reciprocating motion or vice versa. त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. Vice versa means reverse, reciprocating into rotary. These are used for large speed reduction ratio. ज्या ठिकाणी स्पीड रिडक्शन मॅक्सिमम आहे, म्हणजे 1:50, 1:60, 1:100 हा जो रेशो असतो स्पीड रिडक्शन रेशो, त्या ठिकाणी आपण काय करतोय, वर्म अँड वर्म व्हील अँड रॅक अँड पिनियनचा यूज करतोय. म्हणजे लार्ज स्पीड रिडक्शन रेशो जिथं असतो त्या ठिकाणी. याचे ॲप्लिकेशन्स तुम्हाला रसवंती ग्रह आपण जे बघतोय तिथं ह्या प्रकारचे तुम्हाला वर्म अँड वर्म व्हील दिसतील. तर नेक्स्ट पार्ट आहे गिअर ड्राईव्ह किंवा आपण त्याला म्हणतोय गिअर ट्रेन्स. डेफिनेशन बघा सिंपल, 2 or more gears are made to mesh with each other to transmit power from one shaft to another shaft. Such combination is known as a gear train. मीन्स 2 किंवा 2पेक्षा अधिक गिअर्स जर आपण पॉवर ट्रान्समिशनसाठी यूज केले तर त्या टाईपच्या ड्राईव्हला आपण काय म्हणू शकतो, गिअर ट्रेन. टाईप्स ऑफ गिअर ट्रेन्स. गिअर ट्रेनमध्ये फर्स्ट आहे सिम्पल गिअर ट्रेन. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं डायग्राममध्ये, हा फर्स्ट शाफ्ट आहे इनपुट, हा सेकंड आउटपुट शाफ्ट आहे आणि हा इंटरमिडिएट शाफ्ट आहे. ह्या शाफ्टवरती गिअर ए आहे, मधल्या शाफ्टवरती गिअर बी आहे आणि तिसऱ्या शाफ्टवरती गिअर सी आहे. याच्यामध्ये आपण गिअर एला मेन्शन करणार ड्रायव्हर आणि गिअर सीला ड्रिव्हन, आणि मधल्या गिअरला आपण काय मेन्शन करतो, इंटरमिडिएट गिअर. आता रोटेशन बघितला तर याचा क्लॉकवाईज आहे, याचा अँटी क्लॉकवाईज आहे आणि याचा परत काय येतो क्लॉकवाईज. गिअर ड्राईव्हमध्ये लक्षात ठेवायचं आहे 2 गिअर जर मेच झाले तर दोन्ही पण काय असतात, अपोजिट डायरेक्शनमध्ये काय होतात, रोटेट होतात. कधीही लक्षात ठेवा. आता सिम्पल गिअर ट्रेनमध्ये मेन्शन करायचं असेल तर सिम्पल काय लक्षात ठेवायचं, एका शाफ्टवरती फक्त एकच गिअर असेल तर त्या टाईपच्या गिअर ड्राईव्हला आपण काय मेन्शन करतोय, सिम्पल गिअर ट्रेन. इन सिम्पल गिअर ट्रेन each shaft carries, इथे मेन्शन केलं, each shaft carries 1 gear and there is a relative motion between them. एका शाफ्टवरती एकच गिअर असतो, अशा टाईपचे गिअर ट्रेनला आपण काय मेन्शन करणार, सिम्पल गिअर ट्रेन. आता याच्यामध्ये जर आपण बघितला, ह्या गिअरचा काहीतरी डायमीटर असणारा प्रत्येक गिअरचा, प्रत्येक गिअरवरती काहीतरी टिप्स असणार आणि प्रत्येक गिअरचा काहीतरी RPM रोटेशन असणार आहे, बरोबर आहे का, ते आपण ॲज्युम केलेलं आहे पुढच्या ह्याच्यामध्ये. DA, DB, DC diameters of gear A, B and C. NA, NB, NC speed of gear A and B, C. Speed means RPM आपण त्याला म्हणतोय. TA, TB, TC are number of teeth on gear A, B and C. म्हणजे नंबर ऑफ टीथ आपण ॲज्युम केला, नंबर ऑफ डायमीटर ची साईज आपण ॲज्युम केली आहे, नंबर ऑफ RPM त्याच्यावरती आपण तिन्ही पण ॲज्युम केलं आहे. D मीन्स डायमीटर, N मीन्स स्पीड आणि T मीन्स नंबर ऑफ टीथ. आता याच्यामध्ये ह्या गिअरचा जो काही व्हेलॉसिटी असेल, पेरिफेरल व्हेलॉसिटी,
एचा तितकाच काय असतो गिअर बीचा असतो. म्हणून व्हेलॉसिटी ऑफ गिअर ए इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ गिअर बी. व्हेलॉसिटी आपण कसा कॅल्क्युलेट करतोय पाय डी एन अपॉन 60. मग एसाठी आपण यूज करतो पाय डी ए एन ए अपॉन 60 आणि बीसाठी यूज करतो पाय डी बी एन बी अपॉन 60. 60 कॅन्सल होईल, पाय पाय कॅन्सल होईल. आता इथं मी काय ठेवला फक्त एन बी इकडं आहे, एन बी छेद एन ए मी घेतला. फायनल इक्वेशन काय म्हणून एन बी छेद एन ए इज इक्वल टू डी ए छेद डी बी. जसं आपण व्हेलॉसिटी रेशिओ ऑफ बेल्ट बघितला होता तिथं बाई N2 बाय N1 इज इक्वल टू D1 बाय D2 होता. तसंच आहे, बी म्हणजे 2 आहे, ए म्हणजे 1 आहे. N2 बाय N1 इज इक्वल टू D1 बाय D2 आपण घेऊ शकतो. इथं फक्त आपण नावं सफिक्स वेगळे यूज केलं आहे, तर फिर NB बाय NB इज इक्वल टू DA बाय DB. सिमिलरली जर आपण बी आणि सीसाठी यूज केला, बी आणि सीसाठी, तर फॉर्म्युला काय मिळेल NC बाय NB. हा जो फॉर्म्युला आहे NC बाय NB इज इक्वल टू DB बाय DC आपल्याला फॉर्म्युला मिळेल सेम इक्वेशनवरून. आणि जर 1 आणि 2 आपण काय केला मल्टिप्लाय केला, 1मध्ये काय NB बाय NA आणि 2मध्ये काय NC बाय NB. याच्यामध्ये कॉमन पार्ट बघा काय आहे, दोन्हीमध्ये NB NB कॅन्सल होतो. याच्यामध्ये कॉमन काय DB DB कॅन्सल होतो मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. दोन्ही इक्वेशन आपण जर इक्वेट केले आणि मल्टिप्लाय केले तर हे कॅन्सल होतात आणि आपल्याला फायनल इक्वेशन मिळतो NC बाय NA इज इक्वल टू DA बाय DC. NC बाय NA इज इक्वल टू DA बाय DC. किंवा आपण डायमीटर रिप्लेस करू शकतो नंबर ऑफ टीथने. D इज रिप्लेस्ड बाय, जर डायमीटर दिले नसेल नंबर ऑफ टीथ दिले असतील तर आपण TA बाय TC पण त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजेच काय या फॉर्म्युल्यावर लक्षात येतो स्पीड ऑफ इनपुट अँड आउटपुट इज इंडिपेंडेंट ऑफ इंटरमिडिएट गिअर. इथे मेन्शन केलं आहे फ्रॉम अबव इक्वेशन इट इज क्लिअर दॅट इंटरमिडिएट गिअर डज नॉट अफेक्ट व्हेलॉसिटी रेशिओ. हा इंटरमिडिएट गिअर जो आहे व्हेलॉसिटी रेशिओवर कोणत्याही प्रकारचा इफेक्ट करत नाही, कारण बी आपल्याला कुठेही फॉर्म्युल्यामध्ये दिसत नाही आहे. फॉर्म्युला काय NC बाय NA इज इक्वल टू DA बाय DC. म्हणजे बीचा कुठेही फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला रिलेशन त्याच्यामध्ये दिसत नाही आहे. इंटरमिडिएट गिअर डज नॉट अफेक्ट द व्हेलॉसिटी रेशिओ. हा झाला सिम्पल गिअर ट्रेन. सेकंड नेक्स्ट लेक्चरला आपण बघायचं आहे कंपाऊंड, इपिसायक्लिक आणि रिव्हर्टेड गिअर ट्रेनचे 3 टाईप्स राहिले आहेत पेंडिंग. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघून कंप्लीट करायचं आहे. थँक्यू.